जळगावमध्ये विजय वडेट्टीवार विरोधात आंदोलन, संतप्त अनुयायांचं वडेट्टीवारांविरोधात निषेध आंदोलन। नाशिकमध्ये वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद, अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान आंदोलन, नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध। पुणे आणि संभाजीनगरात वडेट्टीवारांविरोधात आंदोलन, नरेंद्र महाराजांच्या भक्तांचं आंदोलन सुरू, नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद। लातूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा मोर्चा, प्रशिक्षणाचा 6 महिन्याचा कालावधी संपला, आता आमचं पुढे काय, प्रशिक्षणार्थींचा सवाल। सोलापुरात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक, कर्नाटकच्या एसटीवर जय महाराष्ट्र लिहिलं, सोलापुरातील 7 रस्ता परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आंदोलन। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध होणार, शशिकांत शिंदे यांची माहिती। सीसीआयच्या केंद्रांवर आजपासून कापूस खरेदी सुरू, यवतमाळमध्ये सीसीआयच्या केंद्रांवर कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, 11 फेब्रुवारीपासून बंद होती कापूस खरेदी। मालेगाव भागात नदी नाले पडले कोरडे, वनविभागाचे अधिकारी अलर्ट मोडवर, वन्य प्राण्यांचे हाल होऊ नये यासाठी उपाययोजना। वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर बीचवर रंगला 9वा पतंग महोत्सव, माझा वेंगुर्ला संस्थेकडून पतंग महोत्सवाचं आयोजन। परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा खच, 28 जणांवर गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील घटना, वळण पिंपळगावमधील शाळेत आढळला कॉप्यांचा खच। शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, शिक्षक भरतीसाठी हजारो पात्रताधारक प्रतीक्षेत, भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ। कोथरूडमध्ये गजा मारण्याच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड, देवेंद्र जोगला 4 जणांनी केली होती बेदम मारहाण, अटक केलेल्या 3 जणांची पोलिसांनी काढली धिंड। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा शिवारात अपघात, भरधाव कंटेनरची कारला धडक, अपघातात एका महिलेचा मृत्यू तर मृत महिलेच्या पतीसह 2 मुले गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।